राज्यातील आंतरजिल्हा एसटी सेवा आता बंद करण्यात आली आहे। आंतरजिल्ह्यासंदर्भात आता बैठक बोलावण्यात आली आहे। टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरू करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा सुरू असल्याचं चर्चा करू असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलंय। रेड झोन मधल्या लोकांना सोडण्यास स्थानिकांनी विरोध केल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले। साधारण 3 लाख लोकांना सध्या कोकणात जायचंय, एवढ्या लोकांना क्वारंटाईन करणं शक्य नसल्याचंही ते म्हणाले। कोरोना रोखण्यासाठी मैदानात उतरलेले मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आता पावसाळा पूर्व कामांच्या पाहणीचा धडाका लावलाय। बीकेसीतल्या मिठी नदीच्या नालेसफाईची पाहणी त्यांनी केली। पालिकेचे इतर अधिकारी देखील इथे उपस्थित होते। सर्व प्रशासकीय यंत्रणा कोरोनाच्या कामात व्यस्त असली तरी येणारा पावसाळाही महत्त्वाचा असल्यानं मुंबईत तुंबू नये यासाठी चांगली नालेसफाई होणं गरजेचं आहे। नवी मुंबईत एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनानं थैमान घातलंय, त्यामुळे आजपासून वाशी एपीएमसी मार्केट 17 तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आलंय। दिवसेंदिवस रुग्णांमध्ये इथं वाढ होत होती, त्यामुळे कोकण आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। एपीएमसी बंद असताना सर्व व्यापारी आणि कामगारांची स्क्रीनिंग होणार आहे। तसंच बाजार समितीच्या संपूर्ण परिसराचं निर्जंतुकीकरण हाती घेण्यात आलंय। औरंगाबादेत 80 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झालाय। घाटी रुग्णालयात या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। औरंगाबादेत आता कोरोनामुळे 14 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर एकूण 568 कोरोनाबाधित रुग्ण या जिल्ह्यात आहेत। औरंगाबादेत सकाळपासून 61 नवे कोरोना रुग्ण आढळले, त्यामुळे रुग्णांचा आकडा 619 वर गेला। यात रामनगर भागातून 20च्या वर रुग्ण वाढलेले आहेत, त्यामुळे रामनगर नवा हॉटस्पॉट झालाय। आज सकाळी 50 वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू सुद्धा झाला, त्यामुळे मृतांचा आकडा सुद्धा वाढलेला आहे। औरंगाबादेत गेल्या काही दिवसात रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढतोय। महाराष्ट्र पोलिसांचं बोधचिन्ह आपल्या डीपीवर ठेवून कोरोना विरोधात लढणाऱ्या पोलिसांचं मनोबल वाढवा असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं। त्याप्रमाणे अनेक सेलिब्रिटींना आपलं ट्विटर हँडल, फेसबुक आणि इंस्टाग्रामचं प्रोफाईल फोटो आहे तो महाराष्ट्र पोलिसांचं बोधचिन्ह ठेवलाय। राज्यात 1007 पोलीस कोरोना बाधित झालेले आहेत। गेल्या 24 तासात 221 पोलीस पॉझिटिव्ह आढळले। आतापर्यंत 7 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यूही झालाय। राज्यात 887 पोलिसांवरती या घडीला उपचार सुरू आहेत, तर 113 पोलीस कोरोना मुक्त झालेत। पोलिसांवरती योग्य ते उपचार सुरू असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिली आहे। कोरोनामुळे जिल्हांतर्गत प्रवास करणाऱ्यांना लवकर घरी जाता यावं यासाठी पोलीस तहान भूक विसरून वाहनांची तपासणी करतायत। उन्हाच्या चटक्यानंतर पंढरपुरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। भर पावसात देखील पोलिसांनी तपासणीचं काम सुरू ठेवलं। सोलापूर आणि पुणे जिल्हा हद्दीवरती पोलिसांची ही कर्तव्य दक्षता पाहायला मिळाली। जालना शहरात आणखी 2 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे। जिल्हा शासकीय रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या परिचारिकेला कोरोनाची लागण झाली आहे। राज्य राखीव पोलीस दलातल्या एका जवानाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय। जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 13 वर गेली आहे। उस्मानाबाद जिल्ह्यात आजपासून लाल परी सुरू झाली आहे। जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी सशर्त एसटी बस फेऱ्यांना परवानगी दिली आहे। त्यानुसार जिल्ह्यातून एकूण 6 बस डेपोतून 11 फेऱ्या होतील। त्याचबरोबर बसेसच्या क्षमतेपेक्षा 50% प्रवासीच या एसटीतून प्रवास करू शकतील। सकाळी 9 वाजता 6ही डेपोतून या बस रवाना झाल्या। साताऱ्याच्या सदर बाजार भागात राहणाऱ्या एका अंध कुटुंबाला अनेक वर्षांपासून पाण्यासाठी वणवण करावी लागते। कोरोना काळातही त्यांची पायपीट सुरूच आहे। सातारा नगरपालिका जोपर्यंत या कुटुंबाला पाणी देत नाही तोपर्यंत झी 24 तास या बातमीचा पाठपुरावा करतच राहील, हे मात्र नक्की। उल्हासनगर शहरात आज एकाच दिवशी 10 नवे रुग्ण आढळले। शहरात रुग्णांचा आकडा 49 वरती गेलाय। चिंताजनक बाब म्हणजे अवघ्या 3 दिवसात शहरात 31 रुग्ण वाढलेत। ब्राह्मणपाडा, सानप चाळ हा भाग सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतोय। इथं 7 रुग्ण आढळलेत। आजच्या रुग्णांमध्ये मुकुंदनगर भागातले पोलीस आणि इतर दोघांचा समावेश आहे। पुन्हा इथं रुग्ण वाढण्याची शक्यता आहे। उल्हासनगरमध्ये शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 49 वर गेली। अवघ्या 3 दिवसातच उल्हासनगरमध्ये कोरोनाचे 31 रुग्ण आढळले। शहरातील ब्राह्मणपाडा, सानपचाळ हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला। या भागात कोरोनाचे 7 रुग्ण, तर मुकुंदनगर भागातील पोलीस कर्मचारी आणि इतर भागातील 2 रुग्णांचा समावेश आहे। आरोग्य यंत्रणेसमोर त्यामुळे आव्हान निर्माण झाले आहे।
ठाण्यात अडकलेले मजूर पायी मध्य प्रदेशकडे निघाले होते। ही बाब कोपरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना समजली। त्यांनी एसटी महामंडळाच्या मदतीने या मजुरांना मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत नेऊन सोडण्याची व्यवस्था केली। शिरपूर डेपोपर्यंत कामगारांची व्यवस्था करण्यात आली। सुमारे 50 ते 60 कामगारांच्या जाण्याची त्यामुळे व्यवस्था झाली आहे। ठाण्यात अडकलेल्या बंजारा समाजाच्या शेकडो मजुरांसाठी अभिनेता सोनू सूद यांनी प्रवासाची सोय करून दिली आहे। सोनू सूदनं स्वखर्चानं 10 बसेस मजुरांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत। आज सकाळी विवियाना मॉल समोरून या बसेस कर्नाटकच्या दिशेने सोडण्यात आल्या। गेल्या अनेक दिवसांपासून अडकून पडलेल्या शेकडो मजुरांनी यावेळी आनंद व्यक्त केला। राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्या मजुरांना मूळ गावी जाण्यासाठी आजपासून एसटी सेवा सुरू करण्यात आली। या अंतर्गत ठाण्यातील माजिवडास जंक्शन इथून 4 गाड्या या मजुरांना घेऊन निघाल्यात। या मजुरांना ही गाडी मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत नेणार असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिरसाट यांनी सांगितलं। बसचा हा प्रवास मोफत आहे, मात्र कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातल्या लोकांना हा प्रवास करता येणार नाही। रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 42 झाला असून नव्यानं सापडलेल्या रुग्णांची संख्या ही 36 आहे। कोरोना रुग्णांची वाढती संख्या जिल्हावासियांकरता चिंतेचा विषय ठरतीये। मुंबई पुण्यातून चाकरमानी येत असून त्यांच्याबाबत वैद्यकीय सेवा पुरवण्या इतपत आपण सक्षम आहोत का, प्रशासनाची देखील तयारी आहे का, असे सवाल देखील आता विचारले जाऊ लागलेत। नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 296 पर्यंत पोहोचली आहे। रविवारी नागपुरात 13 कोरोना रुग्ण वाढले। मध्य नागपुरातील मोमीनपुरा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतोय। 125 कोरोना संक्रमित रुग्ण एकट्या मोमीनपुरा परिसरातले आहेत। नागपुरातील 10 पैकी 9 झोनमध्ये कोरोना रुग्ण आतापर्यंत आढळलेत, तर नागपुरात 84 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झालेत। लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या भटक्या नंदीवाला समाजाची बातमी झी 24 तासनं दाखवली होती। वांद्रे खैरवाडीतल्या एका मैदानात हे कुटुंब वास्तव्याला आहे। नंदीबैल गायींसह त्यांचीही आबाळ होत होती। ही बातमी झी 24 तासवरती पाहिल्यानंतर गायक नंदेश उमप यांनी त्यांच्या विठ्ठल उमप फाउंडेशन तर्फे या लोकांना मदतीचा हात दिलाय। जीवनावश्यक वस्तू, धान्य रूपात त्यांनी ही मदत केली। इतरांनाही त्यांनी मदतीचं आवाहन केलंय। कोल्हापूरहून मध्य प्रदेशच्या जबलपूरला विशेष ट्रेन रवाना होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता ही विशेष ट्रेन सुटेल। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या परप्रांतीय कामगारांनी समाधान व्यक्त केलं आहे। भारतीय रेल्वेकडून क्वारंटाईन बोगीज ऑन रेल हे अभियान हाती घेण्यात आलंय। यानुसार चंद्रपुरात 21 डब्यांची खास रेल्वे दाखल झाली। या गाडीमध्ये सुमारे 99 जणांना क्वारंटाईन केलं जाऊ शकतं। या ट्रेनमधील 11 डबे हे चंद्रपूर जिल्ह्यासाठी राखीव आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातून मजुरांना घेऊन छत्तीसगडकडे 10 एसटी बसेस रविवारी रवाना झाल्या। राजुरा तालुक्यातून सुमारे 250 मजुरांना घेऊन या बसेस रवाना झाल्या। यापूर्वी सर्व मजुरांची थर्मल स्क्रीनिंग आणि वैद्यकीय तपासणी करण्यात आली। त्याचसोबत सर्व एसटी बस सॅनिटाइज देखील करण्यात आल्या होत्या। सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथून सुमारे 1200 मजुरांना घेऊन विशेष ट्रेन रवाना झाली। रविवारी रात्री 8 वाजता निघालेली ट्रेन गोरखपूरला जाणार आहे। दरम्यान कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी प्रवाशांमध्ये तिकीट वाटप केलं। यावेळी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती। प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून 30 तासांच्या प्रवासासाठी अन्नाची पाकिट आणि पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती। अहमदनगरमध्ये 4 जण कोरोनामुक्त झाले असून या रुग्णांच्या दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले। त्यामुळे या 4ही रुग्णांना नगरच्या बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला। अहमदनगर जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेल्या जामखेड इथं हे 4 रुग्ण होते। जिल्ह्यात आतापर्यंत 53 रुग्ण कोरोनाबाधित असल्याची नोंद झाली असून यापैकी 40 रुग्ण कोरोनामुक्त झाले। मालेगावात कोरोनानं कहर घातलेला असताना कृषीमंत्री दादा भुसे हे आपला वेळ मंदिरात वाया घालवत असल्याचं वृत्त झी 24 तासनं प्रसिद्ध केल्यानंतर कृषीमंत्री दादा भुसे यांनी थेट पावलं उचलायला सुरुवात केली आहे। त्यांनी थेट पीपीई किट परिधान करून मालेगावच्या जीवन, मनसुरा आणि फरान हॉस्पिटलच्या कोरोना केअर सेंटरमध्ये जाण्याची जोखीम पत्करली आणि कोरोनाबाधित रुग्णांशी त्यांनी संवाद साधला। रुग्णांनी भुसे यांच्याकडे आपल्या तक्रारी मांडल्या।
विधान परिषदेच्या 9 जागांसाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते। तसंच महाविकास आघाडीचे नेते देखील हजर होते। मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना संधी देण्यात आली आहे। त्यांनी देखील विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केलाय। तर काँग्रेसकडून राजेश राठोड यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। अंबरनाथमधल्या औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्यांनी आपलं कामकाज सुरू केलंय। लॉकडाऊनच्या काळात औषध आणि खाद्य निर्मिती उद्योगांव्यतिरिक्त अन्य औद्योगिक विभाग बंद होता। त्यामुळे घरवापसीचे वेध लागलेल्या परप्रांतीय कामगारांनी आता पुन्हा कंपनीत काम करण्याचा पर्याय स्वीकारलाय। अमरावतीत वादळी वाऱ्यासह झालेला मुसळधार पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचं कंबरडं पुन्हा मोडलंय। हातातोंडाशी आलेल्या पिकाचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। ऐन काढणीच्या वेळेसच कांदा भिजलाय तर संत्री गळून पडली आहेत। पावसामुळे ठिकठिकाणी झाडं आणि विजेचे खांबही कोसळले होते। चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय। त्यासोबत वादळी वाऱ्यामुळे विजेची तार तुटून पडली होती। या तारेचा स्पर्श होऊन 3 बैल आणि 2 गायींचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलीस आणि महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आले। करमाड रेल्वे अपघाताबाबत आज औरंगाबाद रेल्वे स्थानकामध्ये चौकशी समिती दाखल झाली आहे। यात साऊथ सेंट्रल रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत। तर जालना ते औरंगाबाद या मार्गावरती काम करणारे सगळे कर्मचारी सुद्धा उपस्थित होते। या मार्गावरती सकाळी एक ट्रेन चालवून ट्रायल सुद्धा घेण्यात आली। नाशिक जिल्ह्यातील चांदवड घाटात विचित्र अपघात झाला। 3 ट्रक आणि एका कारमध्ये हा अपघात झाला असून 7 ते 8 लोक गंभीर जखमी झालेत तर 15हून अधिक लोक किरकोळ जखमी आहेत। ट्रकमध्ये सर्वच परप्रांतीय मजूर होते। मुंबईहून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात म्हणजेच आपल्या राज्यात परतत असताना हा अपघात घडलाय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथं गॅस टँकरचा अपघात झाला। टँकरमध्ये गॅस असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती। रविवारी हा टँकर नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना हा अपघात झाला होता। धुळे जिल्ह्यात मुंबई आग्रा महामार्गावरती शिरपूर पोलिसांनी तब्बल 6 लाखांचा दारूचा साठा जप्त केला। अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ही दारूची तस्करी केली जात होती। दारू नेण्यासाठी चक्क भाजीच्या गाडीचा वापर करण्यात आला होता। फळं आणि भाज्यांच्या क्रेटमध्ये दारूचे बॉक्स लपवण्यात आले होते। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून 2000हून अधिक दारूच्या बाटल्या यावेळी जप्त करण्यात आल्या। वळत पुढच्या बातमीकडे, बीड जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन दरम्यानही मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू आहे। बीड, गेवराई, परळी आणि अंबाजोगाई परिसरामध्ये कारवाईही झाली आहे। शहरात 25,000 लिटर दारू बनवण्याचं रसायन नष्ट करण्यात आलं तर गेवराईत 4.5 लाखांची देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली। परळी तालुक्यातल्या 2 धाडींमध्ये हजारो लिटर रसायन नष्ट केलंय। काही साहित्य देखील या ठिकाणी जप्त करण्यात आलंय। मुंबईत लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मॉडेल पूनम पांडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये ती आपल्या मित्रासोबत कारमधून फिरत होती। त्यानंतर पोलिसांनी तिला रोखलं आणि विचारपूस केल्यानंतर ती विनाकारण आपल्या मित्रासोबत बाहेर फिरत असल्याचं समजलं। त्यानंतर पूनम पांडे आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूर शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लावली आहे। मात्र अशाही परिस्थितीत जे लोक स्वतःचं वाहन घेऊन बाहेर निघाले त्यांची दुचाकी, 4 चाकी पोलिसांनी जप्त केली। जवळपास जप्त केलेली 3800 दुचाकी, 3 चाकी तसंच 4 चाकी वाहनं सध्या पोलिसांनी मैदानात उभी केली आहेत। ठाण्यात भाईंदरपाडा परिसरामध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आलं असून तिथं प्रशासनाच्या बरोबरीने स्वखर्चातून अनेक जीवनावश्यक वस्तू तातडीनं उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। मात्र काही वस्तूंची तातडीनं आवश्यकता असल्याचं समजताच या सर्व वस्तू वैयक्तिक पातळीवरती उपलब्ध करून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतायत। टप्प्याटप्प्यानं सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करणार आहेत। दुपारी 3 वाजल्यापासून या बैठकीला सुरुवात झाली आहे आणि तब्बल 5 तास ही बैठक चालणार आहे। 3 ते 5:30 पर्यंत पहिला टप्पा असेल आणि त्यानंतर दुसरा टप्पा असा हा संवाद असणार आहे। प्रत्येक राज्याची परिस्थिती पंतप्रधान या बैठकीत जाणून घेत आहेत।
दिल्लीत अडकलेल्या यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना विशेष ट्रेननं महाराष्ट्रात आणलं जाणार आहे. 16 मे रोजी या विद्यार्थ्यांसाठी विशेष ट्रेन सोडली जाणार आहे. 1200 विद्यार्थ्यांना या ट्रेनमधून आणलं जाईल. दिल्ली ते पुणे किंवा मुंबईपर्यंत ही विशेष रेल्वे येणार आहे. यापूर्वी भुसावळपर्यंतच ही रेल्वे जाणार होती. सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या. त्यानंतर आता या परीक्षांच्या सुमारे 1.5 कोटी उत्तरपत्रिका तपासणीसाठी 3000 शाळा उघडण्यात येणार आहेत. या शाळा उत्तरपत्रिका तपासणी केंद्र म्हणून सुरू ठेवण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी दिली आहे. तसंच येत्या 50 दिवसात ही तपासणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या विरोधात कोलकाता पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांचा वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी काल एफआयआर ही दाखल करण्यात आली होती. त्यांनी 8 मेला हा फोटो शेअर केला होता. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांची आता हळूहळू घरवापसी होते. त्यांच्यासाठी विविध रेल्वे स्टेशन्सवरून विशेष ट्रेन रवाना होत आहेत. सुरतवरून देखील उत्तराखंडमध्ये जाण्यासाठी विशेष ट्रेन रवाना झाली. या ट्रेनसाठी मोठ्या संख्येनं मजुरांनी गर्दी केली होती. मात्र 1.5 महिन्यानंतर या मजुरांची घरवापसी होत असल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. देशातल्या 11 राज्यांमधून 23,500 मजुरांना घेऊन 20 ट्रेन्स आज बिहारमध्ये पोहोचणार आहे. ट्रेनमधून बाहेर पडल्यानंतर नागरिकांची मेडिकल स्क्रीनिंग होणार आहे. निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या नागरिकांना घरी जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. देशाच्या विविध भागातून 70,000 मजुरांना घेऊन आज 57 ट्रेन्स उत्तर प्रदेशात पोहोचतील. जवळपास 215 ट्रेन्सनी 2,30,000 नागरिकांना उत्तर प्रदेशात आणलं जाणार आहे. उत्तर प्रदेशात दाखल होणाऱ्या सर्वांना घरी सोडण्याआधी क्वारंटाईन केलं जाईल. समुद्रानंतर आता चीननं जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवरही अतिक्रमण करायला सुरुवात केली आहे. माउंट एव्हरेस्टवरील पर्वत शिखरात चीननं 5 नेटवर्क स्टेशन उभारली आहेत. चीनच्या या घुसखोरीला नेपाळसोबतच भारतानं देखील विरोध केला आहे. बांगलादेशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 887 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे बांगलादेशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 14,657 वर गेली आहे. आतापर्यंत बांगलादेशात कोरोनामुळे 228 नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्रानं पाकव्याप्त काश्मीरलाही आपल्या हवामान अंदाजात समाविष्ट करून घेतलं. त्यामुळे सैरभैर झालेल्या पाकिस्ताननं भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्या वेदर रिपोर्टमध्ये भारताच्या जम्मू काश्मीर आणि लडाखचा समावेश केला आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता ब्रिटनमध्ये लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढवण्यात आला आहे. 1 जूनपर्यंत ब्रिटनमधील लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली. ब्रिटनमधील सार्वजनिक संस्था थेट 1 जुलैपासून सुरू होतील असं ते म्हणाले. न्यूयॉर्कमध्ये लहान मुलांमध्येही कोरोनाचा फैलाव होताना दिसतोय. गेल्या 24 तासात न्यूयॉर्कमध्ये 3 मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर यांनी या प्रकाराची माहिती अमेरिकेतल्या बाकी राज्यांना मुलांमधील कोरोनाची माहिती पत्र लिहून कळवली आहे.